288 आमदारांना पत्र देऊन सुद्धा खासदार असू द्या, आमदार असू द्या, तो गावातला सरपंच असू द्या, कुठलाही सदस्य असू द्या, प्रत्येकाला 10 ते 12 वर्ष झाले भरती करतोय। माझी लग्न झालेलं आहे आणि मी प्रत्येक वर्षी 2 ते 3 मार्कांनी झालो। गेल्या वर्षी सातारला 3 मार्कांना वेटिंगला आहे आणि आता सर्वसामान्य मुलं आहे ते आजपर्यंत मी कुठे आले नाही आंदोलनाला। आणि उद्या आता भरतीचं ग्राउंड चालू आहे ना, 19 तारखेपासून सांगितलंय। अहो पावसाळा आहे, लहान मुलं, आता ज्याला घर नाही, पाहुणे नाही, त्यांनी कुठे झोपायचं, काय करायचं? संधी तर नाहीच नाही, वयवाढ अजिबात नाही। आता 288 आमदारांना पत्र देऊन सुद्धा खासदार असू द्या, आमदार असू द्या, गावातला सरपंच असू द्या, कुठलाही सदस्य असू द्या, प्रत्येकाला निवेदन दिलेलं आहे। असं नाही की ते निवेदन दिलं नाही, काही अजिबात नाही, प्रत्येकाला निवेदन दिलंय। मंत्री साहेबाला दिलंय, मुख्यमंत्री साहेबाला दिलंय, मुख्यमंत्र्याला दिलंय, सर्वांना दिलंय। फक्त या गोरगरिबाची जास्त श्रीमंताची कुठलीही मुलं नाहीत, ही सर्व गरीब घराण्यातली आहे। माझे आई वडील शेतकरी करतात, शेती करतात आणि सर्व कामगार। वयवाढ ही तर झालीच पाहिजे, वय झाल्याशिवाय माघारी जाणार नाही, हे निर्णय घेतलेला आहे। आणि काय होऊ द्या, एक संधी मिळालीच पाहिजे। 2022 आणि 2023च्या पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि 2024च्या भरतीमध्ये या 1.5 लाख पोरांना फॉर्म भरता आला पाहिजे। जर तसं राज्य शासनाने केलं नाही तर येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना त्यांची आम्ही जागा दाखवू। आमचं म्हणणं एकच आहे की आमची जी मागणी आहे ती आम्हाला आजच द्यावी, कारण आम्ही आज 6 महिन्यापासून प्रत्येकाला आवेदन देतोय, आज नाही तर कधीच नाही असा मुद्दा आहे। आम्हाला आश्वासन नको, आम्हाला लेखी पाहिजे की आज तुम्ही फॉर्म भरायला इलिजिबल आहात, बस आमची एवढी एकच मागणी आहे। आम्हाला आश्वासन नको की आम्ही तुम्हाला देऊ, आम्ही करू, आजच आम्हाला मंत्री आश्वासन देत आहेत, आम्ही जनतेकडे निवेदन देतो, त्यांनी आश्वासन देतो, हो आम्ही तुमच्या पाठीचे, पण आजच्या पाठीचे कोणीच नाहीये। आता महाराष्ट्रात गोरगरीब परिवार राहतात, विद्यार्थी अक्षरशः भाड्याला पैसे नाहीत, काही लोक 4-4, 5-5, 10 लाख पायी चाललेले। म्हणून आमच्या सर्व विद्यार्थ्यांचं एकच मागणी आहे, या संधी भेटली पाहिजे, आम्हाला आमचा अधिकार आहे, आमचा अधिकार मागतोय, तुम्ही अधिकार द्यावा सर्वांनी।